नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदानाअंतर्गत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या रब्बी हंगाम 2023-24 करिता 3,99,37,009 रुपये एवढा जो निधी आहे पीक विमा कंपनीला वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली। महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फतचा हा 26 सप्टेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। आता पूरक अनुदान म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी नुकसान भरपाई मिळालेली आहे रब्बी हंगाम 2023-24 मध्ये, त्या शेतकऱ्यांना आता 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जी अधिकची रक्कम असेल ते आता राज्य सरकार देणार आहे। 1,000 रुपये सरसकट या ठिकाणी मदत असेल। आता यामध्ये बघितलं तर 2023-24 करिता 93,42,282 एवढा जो निधी आहे पूरक अनुदानाअंतर्गत वितरण करण्यात आलेला होतं, पण यामध्ये अजून काही निधींची कमतरता भासू लागली। त्यासाठी आता 3,99,37,000 एवढं जे पूरक अनुदानाची रक्कम आहे रब्बी हंगाम 2023-24 करिता उर्वरित राज्य शासनाचा हिस्सा जो होता तो आज मंजूर केलेला आहे, वितरण करण्यात आलेला आहे। आता यामध्ये बघितलं तर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान अंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रव्यवहारानुसार प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता स्तंभ क्रमांक 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे उर्वरित राज्य हिस्साकरिता एकूण 3,99,37,009 एवढी जी रक्कम आहे वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आता यामध्ये तुम्ही 8 नंबरला जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यामधील ही रक्कम असेल। आता यामधील रक्कम जी कोणत्या पीक विमा कंपनीला किती वितरण करण्यात आलेले याची त्यांनी माहिती दिलेली आहे। जसे की 1 नंबरला जी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आहे आणि यांच्यासाठी 99,88,963 एवढी जी रक्कम आहे वितरण करण्यात आले। चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 4,40,263 एवढी रक्कम वितरण करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 99,39,054, तर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 25,448, तर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 1,09,80,685 एवढे जे पैसे आहेत वितरण करण्यात आलेले। रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 17,88,014, तर SBI जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 63,24,627, तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 3,68,153 एवढी जी मदत आहे वितरण आहे करण्यात आलेले। तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 81,802, तर युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी सुद्धा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 3,68,153, तर SBI जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 63,24,627 एवढी रक्कम वितरण करण्यात आलेली। तर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 17,88,014 एवढी रक्कम वितरण करण्यात आलेली। एकूण आपण जर बघितलं तर जवळपास 9 विमा कंपनीसाठी 3,99,37,009 एवढी रक्कम जी आहे वितरण करण्यात आलेली। ही रक्कम ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत 1,000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 1,000 रुपयांची रोख रक्कम जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनल बनवून असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।